या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न असा दिला आहे, पुढील अंकगणिती श्रेणीचे 24वे पद काढा। आणि आपल्याला अंकगणिती श्रेणी दिली आहे 12, 16, 20, 24। मग 24वे पद काढण्यासाठी आपण काय करायचं, तर अगोदर दिलेली जी माहिती आहे ती लिहून घेऊया। तर इथे पहिलं पद आहे 12, मग पहिल्या पदाला आपण T1 सांगतो, ह्यालाच आपण A देखील सांगतो, ते आहे 12। त्यानंतर इथे T2 काय आहे, तर ते आहे 16। ओके, आणि आपल्याला शोधायचं आहे 24वे पद म्हणजे T24 आपल्याला शोधायचं आहे, म्हणून इथे क्वेश्चन मार्क। आता इथे आपल्याला अजून सामान्य फरक दिलेला नाही, मग सर्वात अगोदर आपण सामान्य फरक शोधूया। तर सामान्य फरक आपण D ह्या अक्षराने दाखवतो। तर सामान्य फरक बरोबर T2 वजा T1। T2 ची किंमत इथे आहे 16 वजा T1 ची किंमत आहे 12। 16 मधून जर 12 वजा केले उत्तर आलं 4, तर हा मिळाला आपल्याला D म्हणजे सामान्य फरक। तर हा जो सामान्य फरक मिळाला त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया। चला, आपल्याला सामान्य फरक मिळाला, मग आपल्याला शोधायचं काय आहे, तर 24वे पद शोधायचं आहे। मग त्यासाठी आपल्याला Tn चं सूत्र वापरावं लागेल, म्हणून इथे Tn चं सूत्र लिहून घ्यायचं। Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 गुणिले D, हे झालं सूत्र। मग आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती यामध्ये भरूयात। Tn च्या जागी काय येईल, 24वे पद काढायचं आहे म्हणजे T24 आपण इथे लिहायचं आहे। तर इथे आलं T24 बरोबरचं चिन्ह। त्यानंतर A म्हणजे पहिलं पद जे इथे 12 आहे, मग इथे लिहिलं 12 अधिक n आपल्याला किती दिला आहे, तर n म्हणजे 24वे पद म्हणजेच n बरोबर किती, इथे लिहून घेऊयात, n बरोबर 24 आहे। ओके, तर आपण इथे लिहायचं आहे 24 वजा 1 गुणिले D ची किंमत आपण 4 शोधलेली आहे। मग इथे काय होईल बघा, हे 12 जसंच्या तसे आले, त्यानंतर अधिकचं चिन्ह, 24 वजा 1 उत्तर आलं 23 गुणिले 4। आता आपण बाजूला लिहून घेऊयात। तर हे काय आहे, T24 ची आपण किंमत शोधतोय, ते लिहून घेऊयात बरोबर हे 12 जसेच्या तसे येतील अधिक, आता हा आपल्याला गुणाकार करायचा आहे 23 गुणिले 4। तर 23 गुणिले 4 किती येतात, उत्तर आलं 92। ओके, तर म्हणून T24 इथे देखील म्हणूनचं चिन्ह। तर आता ही बेरीज करायची आहे, 12 अधिक 92 उत्तर आलं 104। तर आपल्याला 104 उत्तर मिळालेलं आहे, त्याला अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊया। आणि हे शाब्दिक उदाहरण आहे, मग आपण उत्तर देखील शब्दात लिहायचं आहे, म्हणून त्या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे। तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे। जर हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।